नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या निर्णयाकडे राज्यातील संपूर्ण शिक्षक समुदायाचे डोळे लागून राहिले होते, तो ऐतिहासिक क्षण आता अखेर उजाडलाय. शिक्षक पात्रता परीक्षेच्या म्हणजे टीईटी अनिवार्यतेमुळे हजारो अनुभवी शिक्षकांच्या डोक्यावर नोकरी गमावण्याची जी तलवार टांगलेली होती, ती संसदेच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाने कायमची मॅन केली आहे. टीईटी नाही तर नोकरी नाही या जाचक अटीमुळे ज्या शिक्षकांचे पगार रोखले गेले होते किंवा ज्यांना सक्तीच्या निवृत्तीच्या नोटिसा आल्या होत्या, त्यांच्यासाठी हे विधेयक म्हणजे नवसंजीवनीच ठरलंय. अनुभवाचा सन्मान आणि नोकरीची सुरक्षा यांचं सुवर्ण मध्य साधणाऱ्या या निर्णयामुळे शैक्षणिक वर्तुळात आता आनंदाचं भरता आलंय. या विधेयकाद्वारे सरकारने मान्य केलंय की ज्या शिक्षकांनी अनेक वर्ष प्रत्यक्ष वर्गात अध्यापन केलंय, त्यांचा अनुभव हा कोणत्याही नवीन परीक्षेपेक्षा मोठा आहे. टीईटी परीक्षा ही मुळात नवीन शिक्षकांची गुणवत्ता तपासण्यासाठी आहे. आधीच सेवेत असलेल्या आणि समाजाला घडवणाऱ्या ज्येष्ठ शिक्षकांना पुन्हा परीक्षेला बसवणं हे त्यांच्या अनुभवाचा अनादर करण्यासारखं होतं. ही चूक आता या विधेयकाद्वारे सुधारण्यात आली आहे. यामुळे प्रशासकीय पातळीवर होणारा गोंधळ आणि न्यायालयात प्रलंबित असलेले अनेक खटले आता कायमचे निकाली निघण्यास मदत होणार आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ही सवलत केवळ जुन्या शिक्षकांसाठीच आहे, ज्यांना भविष्यात शिक्षक म्हणून नोकरी मिळवायची आहे किंवा ज्यांची नियुक्ती या नवीन नियमानंतर होणार आहे. त्यांच्यासाठी टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण असणं ही अनिवार्य अट मात्र कायम राहणार आहे. थोडक्यात सरकारने जुन्यांच्या अनुभवाचा सन्मान केलाय आणि नवीन नियुक्तीसाठी गुणवत्तेचे कडक निकष कायम ठेवलेत. या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रातील एक मोठा संघर्ष आता शांत झाला असून हजारो शिक्षक कुटुंबांना सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य लाभलंय. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.